रुपयाचं खेळ निघाला. त्याला कोणता म्हणजे कॅरम बोर्ड. ती कोणती आणि कोणी टिक टिक, पोटाचं पाणी ढळत नाही काय टिक टिक करतात. मग तीच म्हणजे अहो 2 कप चहा करा, मला दोन्ही द्या, तुम्ही एकही घेऊ नका. बघू ना धुवून ठेवा, कपशी धुवून ठेवा, तुमचं माझ्यावर फार प्रेम आहे काय, जाळायचं काय प्रेम. हो असे खेळ निघले महाराज सांगतात असा खेळ. हो ते आणखी देव खेळू लागले. पण काही काही गोपाळ म्हणले देवा आता आम्हाला भुका लागल्या, खांदी भार पोटी काय खेळाया ते सुख झाली आता देवा आता आम्हाला भुका लागल्या, खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख देवा आता आम्हाला जेवायचे. मग देवाने सांगितलं आपल्या आपल्या गाईवळा चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला अशी फार 7 दिवसात मी वनवन केली. चला राम शिवपुराण सुरू झालं, चला आणखीन गाथ्याचं भजन सुरू झालं. चला हे परमार्थाची ओढ असते लक्षात ठेवा. आणि मग आता तुम्हाला भुका लागल्या ना देवा, आम्ही आता थकलो आता मला भुका लागल्या पण आम्हाला जेवायचं. मग देवाने सांगितलं चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला असेल. मग आपल्या आपल्या गाई वळा. किती गोया तो सगळ्या 11वं एक मन आहे पहा, कारण सगळं इंद्रिया मन हे प्रधान. एक मन म्हणतं चला कीर्तनला, दुसरं म्हणतं नाही का गेल्या वर्षीच ऐकले. हे 2 मन आहेत देवा. हे मन तुझ्याकडे लाव आणि एकदा का मन तुझ्याकडे गेलं ना हे कुठे धावणार नाही. मग महाराज सांगता देवा हे देवा तू सांभाळ रे मनेरी, बाकी येरा आम्ही जाणतो म्हणले, फक्त तू मनेरी सांभाळ. मग देवानी काय केलं सगळ्या गाई एकत्र केल्या, मनेरीला चुचकर चुचून देवाच्या पाय कसे आणलं. मग ती धावत नाही कुठं, आता कोठे धावी मन तुमचे चरण देखलिया. मग देवाने सांगितलं आपल्या आपल्या शिदुरी टाका. काही म्हणले देवा आम्ही नाही टाकीत, कारण तुझ्यासारखी आमची शिदुरी नाही. तुम्ही पहा आपली शिदुरी 9 ठिकाणी छिद्र आहेत. या छिद्री मोजून पहा, घरी गेल्या इथे नाही पाहायचं. 9 ठिकाणी छिद्र आहे आणि देवाच्या छिद्र घोंगडीला छिद्रच नाहीत. पण देवाने देतानाच खोटेपणा केला. देवा कानोबा तुझी ओंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली. देवा तू आम्हाने देतानाच खोटेपणा केला. असं कर आता आमची घोंगडी तुझी घोंगडी एकत्र कर. हो कारण तुझी शिदुरी याच्यात टाक. हो मग देवाने सांगितलं मग शिदुरी नसेल ना आपल्या आपल्या घरला जा. माझी आहे तैशी पाही नाही तरी घरा जाय आणि चोरोनी या माई नवनीता नावे. पण काही काही गोपाळ म्हणे देवा देवा तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. देवा तुझ्यासाठी सगळं सोडून मी इथं आलो. 7 दिवस झालं तुझी सेवा करतो आणि मला कुठं करतो देवा अजिबात आणखीन तुझ्या पायाची वेळ करू नका करू हरी दुरी पाया वेगळे. मग देवाला सगळ्याची दया आली. देवाने सगळ्याच्या शिदुरी एकत्र केल्या, त्याच्यामध्ये देवाची शिदुरी टाकली म्हणजे जीव आणि ब्रह्म्याचं ऐक्य केलं. आणि हा जो काल आहे ना गेल्या 20 वर्षापासून 16 वर्षापासून आपण करतात हे तुम्ही आम्ही एकत्र येता याचं नाव खरं काल. तुम्ही आम्ही खेळी बिळी आणि गदारोळ आनंद सगळ्यांनी त्याच्यात शिदुऱ्या टाकल्या. देवाने त्याच्यात आणखी ती शिदुरी टाकली आणि त्याचा काला तयार केला. खडकी सोडी आल्या मोठा आधीचा दही भात गोमटा. मग सगळ्याला गोल उभा केलं. भगवान मध्ये उभा राहिले. 5 बोटामध्ये 5 लोणचे घेतले. स्मित हास्य केलं, मोठ्याने गर्जना केली गोपाळ अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोर. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोरी झालेली सेवा. सर्व आणखी तुम्हा सज्जन भाविकाच्या शरणी ही सर्व वारकऱ्याच्या शरणी ही सेवा अर्पण करतो. या ठिकाणी शिवेला पूर्णविराम. गेल्या 16 वर्षापासून आपण हा कार्यक्रम केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना गावकऱ्याला धन्यवाद देतो. हे सर्व कार्यकर्ते म्हणजे खूप एकाहुनी बळी पण एक कार्यकर्ते. त्यामुळे आमचे शिंगाडे नाना यांची आमची होळकर नगरलाच भेट झाली. म्हणलं नाना तुमची तुम्ही काल यायला लागलो. त्या होळकर नगरला देखील बराच समाज होता. त्या ठिकाणी माझे कीर्तन होतं. आजही तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद देतो. याच ठिकाणी शिवेला पूर्ण इरा विठ्ठल जय जय. लावा शिंकेला